नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे। आता बघा हेक्टरी जो अनुदान आहे, हेक्टरी अनुदान 50,000 रुपये आता मिळणार आहे। तर त्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। तर त्याच्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता काय लागणार आहे, पण ही जी माहिती आपण सांगत आहोत तुम्हाला, ही माहिती मित्रांनो इंटरनेटवरील आधारित आहे। या माहितीमध्ये खूप बदल राहू शकते, सर्वांनी समजून घ्या। आता शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी अनुदान जिल्ह्यानुसार आता याद्या जाहीर झाल्या। तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, आता काय होते महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी, म्हणजे पहिले काय होता का 1 रुपया पीक विमा योजना होती, म्हणजे 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा काढावा लागत होता। दर बघा, जिथे आता शेतकऱ्याला फक्त 1 रुपया भरावा लागत होता, पण आता त्यात बदल करण्यात आले होते। बघा बदल करण्यात आले, आता शेतकऱ्याला पिकाच्या प्रकारानुसार, म्हणजे पिकाच्या प्रकारानुसार आणि विमा रकमेनुसार फक्त काही प्रीमियम भरावा लागतो, बरोबर आहे। आता जिथे शेतकऱ्याला फक्त 1 रुपया भरावा लागत होता पूर्वीच्या काळामध्ये, पण आता त्यात बदल करण्यात आला। आता बघा, आता विमा बघा, पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत, म्हणजे बघा कधी खूप जोराचा पाऊस येते, कधी कोणतं नुकसान होते, तर तो नुकसान झाल्याबरोबरच 72 तासाच्या आतमध्ये तुम्हाला पीक विमा करणे गरजेचं आहे। जर तुम्ही पीक विमा 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला माहिती देणे आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे। आता नुकसान भरपाई बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येते मित्रांनो, आता येते अतिवृष्टी, अवकाळी पाऊस येते, दुष्काळ येते, कधी पूर येते, खूप पूर येऊन जाते। आता सध्या पूरस्थिती चालू आहे मराठवाड्यामध्ये, संपूर्ण पीक पाण्याखाली गेलं, संपूर्ण पिकाची नुकसान झाली आहे। आता या पिकांचे जे नुकसान आहे ते नुकसान झाल्यास आता राज्य सरकार ठराविक दराने, तर आता बघा याच्यासाठी काय, राज्य सरकार ठराविक दराने निविष्ट अनुदान देते, बरोबर आहे। आता अनुदान पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी ऍप, बघा सर्वांनी ई पीक पाहणीची म्हणजे मुदत वाढत आहे, लवकरात लवकर करून घ्या। मागे मुदत होती, आता वाढली आहे। तर ई पीक पाहणी ऍप मध्ये तुम्हाला पिकाची नोंदणी करणे खूप अत्यंत महत्त्वाचे असते। आता ज्या नोंदणीशिवाय तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, जर तुम्ही नोंदणी केली नसाल तर लवकरच जाऊन नोंदणी करा। कोणत्या भागाकडे धान लावतात, कोणत्या भागाकडे गहू, तूर, डाळ, सोयाबीन, मक्का, ज्वारी, बाजरी अशा अनेक जे पिके राहतात ते त्यांच्या भागानुसार ते घेत असतात। आता पॉइंट येते महत्वाचं की अनुदानाचे दर काय मिळणार आहेत। आता बघा जिरायत कोरडवाहू, बघा जिरायत कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पिके आहेत, त्यांना 13,600 रुपये हेक्टरी, बघा 13,600 रुपये। त्याच्यानंतर बागायत पिके सिंचनाखालील त्यांना मिळणार आहेत 27,000 रुपये, 27,000 रुपये मिळणार आहेत बागायत पिके जे सिंचनाखालील आहेत त्यांना। आता त्याच्यानंतर बहुवार्षिक पिकांमध्ये 36,000 रुपये, जे बहुवार्षिक पीक आहेत त्याचं उत्पन्न घेतात त्यांना 36,000 रुपये मिळणार आहेत। आता यासाठी महत्त्वाचे म्हणजे पात्रतेचे निकष काय असणार आहेत, बघा पिकाचे नुकसान 33% अधिक झालेले असावे, म्हणजे तुमचं जर पीक लावला तो पिकाचे नुकसान 33% जास्त झाले असावे, तेव्हाच तुम्हाला जो पीक विमा आहे हा म्हणजे अनुदान मिळते। आता बघा शासनाच्या मिळणाऱ्या मदतीसाठी, बघा शासनाकडून मदत मिळते, त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी ऍप मध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे, नसेल तर नोंदणी करून घ्या। नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत विमा कंपनीला किंवा कृषी अधिकारी जे राहतात त्यांना, त्या विभागाला ऑनलाईन ऍपद्वारे माहिती देणे अत्यावश्यक राहते, तेव्हाच तुमचा गृहीत धरण्यात येतो। आता त्याच्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड लागते तुमचा, महत्वाचं म्हणजे आधार कार्ड। त्याच्यानंतर बँक पासबुकची खाते, बघा बँक पासबुकची खाते चे झेरॉक्स पाहिजे। त्याच्यानंतर ई पीक पाहणीमध्ये तुमची नोंदणी झाली असणे आवश्यक आहे, ई पीक पाहणीमध्ये। आता पिकाच्या नुकसानीचा पंचनामा अहवाल आवश्यक असल्यास, जर जिथे ज्या भागानुसार आवश्यक असल्यास पिकाचा पंचनामा राहते, जो तिथे पीक विमा कंपनीचे जे काही असतील ते येतात, नाही तर कृषी अधिकारी ते असतात, ते पंचनामा करतात, तो आवश्यक असलाच पाहिजे। आता त्याच्यानंतर तुम्ही संपर्क कुठे करू शकता, यासाठी तुम्हाला संपर्क ग्रामसेवकाकडे करू शकता, त्याच्यानंतर जे कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे करू शकता, जे सहाय्यक राहतात कृषी सहाय्यक त्यांच्याकडे, आणि तलाठी राहते तुमच्या गावच्या त्याच्या। आता त्याच्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान आहे, बघा बरोबर आहे, प्रोत्साहन अनुदान आहे। आता बघा त्याच्यानंतर आता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते, बरोबर आहे। तर हे संपूर्ण माहिती पाहिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून।
आता बघा या योजनेच्या बघा या अनुदानाच्या जिल्ह्यानुसार याद्या शासनाकडून बँक स्तरावर जाहीर केल्या गेल्यात. म्हणजे बँकेमध्ये यांच्या आद्या म्हणजे यादी राहते ते बँक स्तरावर जाहीर केल्या जातात. आता त्याच्यानंतर या याद्यांमध्ये तुमचे नाव आहे का ते तुम्ही तपासण्यासाठी तुमच्या संबंधित बँक शाखेत तुम्ही जा आणि तुमचं नाव तपासून घ्या, किंवा जवळचं जो सेवा केंद्र राहते ई पीक म्हणजे ना ई पीक पाहणी नाही महाई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये तुम्ही जाऊन तिथं चौकशी करू शकता. त्याच्यानंतर या योजनेच्या पात्रतेसाठी याद्या बघा लिस्ट ऑफ बेनिफिट्स वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पहिली, दुसरी, तिसरी अशा याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत त्या बघा. आता त्याच्यानंतर पीक नुकसान भरपाई बघा. आता नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी, पूर आहे, दुष्काळ आहे, अशा म्हणजे अनेक पीक नुकसानीसाठी तुम्हाला शासनाकडून आर्थिक मदत आता दिली जाते. आता हेक्टरी तुम्हाला 50,000 रुपयांची जे नुकसान आहे भरपाई हे विशेष परिस्थितीत आणि आपत्तीच्या तीव्रतेनुसार जाहीर केली जाते. म्हणजे तुमच्या पिकांचे नुकसान किती झालंय ते चेक केले जाते. आणि महत्वाचं म्हणजे 33% जास्त नुकसान झाले असेल तरच या योजनेचा लाभ मिळते. आता अशा प्रकारच्या ज्या मदती राहतात अशा प्रकारच्या मदतीसाठी तुमच्या तालुक्यांमध्ये बघा नुकसान झाले तिथे राज्य शासनाकडून निधी मंजूर केला जातो आणि त्याची जिल्हानिय यादी म्हणजे होते आणि वाटप प्रक्रिया संबंधित जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये किंवा कृषी विभाग राहते ते तुम्हाला प्रॉपर माहिती देऊन देते. आता त्याच्यानंतर कोणत्याही नुकसानीसाठी तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी अनुदान माहिती असल्यास ते विशिष्ट जिल्ह्यांसाठी निर्णयामध्ये शासन GR नमूद केलेली आहे. विशिष्ट काही जिल्ह्यांसाठी आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये शासन GR नमूद केला. आता याद्या कशा बघावात महत्वाच्या म्हणजे पहिली तुम्ही तुमचं जो बँक खात पासबुकची झेरॉक्स दिला असाल त्या बँकेत जाऊन तुम्ही त्या शाखेशी म्हणजे संपर्क साधा बँकेत तपासा. पॉईंट नंबर 1 आहे. त्याच्यानंतर आता कृषी विभागाचे जे संकेतस्थळ आहे जे सरकारी ऑनलाईन असते त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग किंवा मदती पुनर्वसन विभागाच्या अधिकृत वेबसाईट त्यांची जे गव्हर्नमेंटची वेबसाईट असेल तिथं तुम्ही जाऊन तपासू शकता. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर तलाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्ही पीक नुकसानी भरपाईच्या याद्या तिथं उपलब्ध असतात, तिथं पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान कशा पद्धतीने मिळते आणि काय काय महत्वाचं असते आणि कोणते पात्रता आहे तर तुम्हाला अनुदान मिळते. सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. ही माहिती इंटरनेटवरील आधारित आहे, याच्यामध्ये खूप बदल राहू शकते. सर्वांना महत्वाची सूचना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.